अतुल पराक्रमी असूनही काल वयनाच्या समोरून मथुरा नगरी सोडून पळून जाणे या भगवंताच्या लीला आठवून मला काही सुचेनासे होत होते. देवकी वासुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते, तात माते, कंसाचे मोठे भय असल्याकारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही. माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे. श्रीकृष्णाचे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते. कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला, त्या श्रीकृष्णांच्या चरणकमल पगाराचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल. आपण सर्वांनी राजसूय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष राहिले की श्रीकृष्णांचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला अशी गती प्राप्त झाली की जो योगी कठोर साधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णांचा विरह कोणाला बरे सहन होईल. शिशुपालाप्रमाणेच महाभारत युद्धामध्ये जे शिशुपालाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन प्राणत्याग केला, ते सर्वजण पवित्र होऊन भगवंताच्या परधामाला प्राप्त झाले. स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत. त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही, तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल. ते आपल्या स्वतःविरुद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहेत. तरीही इंद्राची पृथ्वीप्रमाणे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपल्या मुकुटांच्या पुढील टोकांनी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात. विदुरा हे कृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की महाराज, आमची प्रार्थना ऐका. हा त्यांचा सेवा विनम्रभाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होते. पापणी पुतनेने आपल्या स्तनांना हलहल विष लावून श्रीकृष्णांना मारण्याचा हेतूने त्यांच्या दूध पाजले होते. तिलाही भगवंतांनी दाईस मिळण्याजोगी गती दिली. अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे ज्याला आम्ही शरण जावे. मी असुरांना सुद्धा भगवंताचे भक्त समजतो, कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे ज्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णाकडे लागलेले असे, रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणाऱ्या गरुडांचे त्यांना दर्शन होत असे. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वासुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला. कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वासुदेवांनी त्यांना नंद बाबांच्या गोकुळामध्ये नेऊन पोचवले, तेव्हा तिथे बलरामसह 11 वर्षे आपले तेज गुप्त ठेवून राहिले. यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात. तिथे श्रीकृष्णांनी वासरांना चारून गोपबालांच्या समवेत विहार केला होता. व्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करत, कधी रडलेले होत, कधी हसत, तर कधी सिंहासनाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत. पांढरे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगाच्या गायींना चारता चारता ते आपले साथीदार गोप बालिकांची बासरी वाजवून करमणूक करत असत. त्याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले, तेव्हा त्या भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी त्याप्रमाणे सहज मारले. यमुनेचे विष मिश्रित पाणी प्यायल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गायींना त्यांना जिवंत केले. कलियाला निश्चेष्ट केले. कलियांच्या डोहाचे पाणी विषहित करून तो पिण्यायोग्य केले. अफार धनाचा सुयोग उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबा करवी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोयज्ञ करविला. हे महाभाग इंद्रज्ञ न केल्यामुळे आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागवून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडव्यास सुरुवात केली. तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लिहिलेल्या छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि वज्राचे रक्षण केले. शरद ऋतूतील चांदणे जेव्हा चंद्राच्या
जेव्हा वृंदावनावर पसरत असे तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपिकांची शोभा वाढवीत. त्याचबरोबर रासक्रीडा करीत. अध्याय 2 समाप्त.